हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आलेले आहे कांदा समोसा। तर त्यासाठी आपण 1 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतोय। आता 2 चमचे आपल्याला तेल कडकडीत तापवायचे आहे। मी यामध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। ते चांगले तापून कडकडीत तापून घ्यायचे आहे। आता हे तोपर्यंत आपण मीठ मिक्स करून घेऊया। मैद्यामध्ये मी हा 1 कप मैदा घेतलेला आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले तेल चांगले तापलेले आहे। आता आपण हे मोहन या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत। खूप गरम असल्यामुळे हे आपल्याला चमच्याने हलवायचे आहे की आपल्या हाताला चटका लागू नये किंवा गरम लागू नये, यासाठी मी चमच्याने मिक्स करत आहे। आता याला आपण हाताने क्रम्बल टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तेलाचे मोहन। जोपर्यंत आपली मूठ होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण हाताने मूठ करतोय आणि ती पटकन फुटते, याचा अर्थ आपले मोहन परफेक्ट आहे। आता आपण यामध्ये थोडे थोडे तेल घालून थोडे थोडे पाणी घालून याला मळून घेऊया। आपल्याला घट्ट पण मळायचे नाही आणि सैल पण मळायचे नाही। आपल्या चपातीपेक्षाही थोडेसे घट्ट असे पीठ मळून मैदा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी मळून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे। असे घट्ट आपल्याला पीठ हवे आहे। आता याला थोडासा तेलाचा हात लावून याला मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण याला झाकून ठेवूया 10 मिनिटांसाठी। अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे। पुढची तयारी करूयात। आपण वर्ल्ड फेमस हैदराबाद समोसा बनवत आहोत। हा ऑनियन समोसा आहे। त्यासाठी मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेले आहे। यामध्ये घालून घेऊया। एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। आता यामध्ये आपण मीठ घालत आहोत। चवीनुसार मीठ घेऊया। आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, पाव चमचा हिंग घेत आहे। जिरे पावडर घेत आहे। पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। कसुरी मेथी 1 चमचा घेत आहे। आता हे सर्व इंग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला हाताने मिक्स करायचे आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। हेही मिक्स करून घेऊया। आपल्याला हे अशा प्रकारे मिक्स करून मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप पोहे घालत आहोत। आपल्याला कोरडेच पोहे घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मिक्स करून आपण याला झाकून ठेवूया।
की पोहे आपण ह्या कांद्याच्या ओल्यामध्ये भिजून जातील। अशा प्रकारे आपण कांदे पोहे मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याला झाकून 10 मिनिटे झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण स्लरी तयार करत आहोत। मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला स्लरी करायची आहे। आपल्याला घट्ट ना पातळ अशी स्लरी तयार करायची आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी स्लरी तयार करून घेतलेली आहे। न घट्ट आहे ना पातळ आहे, अशा प्रकारची आपल्याला स्लरी तयार करायची आहे। आता आपण पुढची तयारी करूयात। बघा तर फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण पोळ्या लाटण्यासाठी सुरुवात करूया। मी हा पीठ पुन्हा सॉफ्ट करून घेत आहे अशा प्रकारे। आता आपण याच्यामध्ये छोटे छोटे गोळे घेऊया। आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे, लिंबापेक्षाही थोडेसे मोठे। अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेते। अशा प्रकारे मी सॉफ्ट करून घेतलेले आहे। आता आपण याला थोडासा मैदा लावून याला लाटून घेऊया। आपल्याला पोळी लाटतो त्यापेक्षाही पातळ लाटायचे आहे। अशा प्रकारे आपण थोडीशी लाटून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे। मी आता ह्या सर्व पोळ्या लाटून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता याला आपण तेल लावून घेऊया। पोळीला असे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आहे। आता यावर आपल्याला थोडेसे सुका मैदा डस्ट करायचा आहे। अशा प्रकारे आपण सुका मैदा लावून घेऊया आणि दुसरी पोळी त्यावर ठेवूया। अशा प्रकारे आपण पोळी ठेवून तिला थोडेसे मैदा लावून घेऊया आणि ही पोळी आपण होईल तितकी पातळ करून घेऊया। अशा प्रकारे आपण पातळ करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे। मोठी पोळी, पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, यावर आपण हलकीशी भाजून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी आपल्याला फक्त शेकायची आहे हलकीशी। अशा प्रकारे आपण शेकून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी एक साइड शेकून घेतलेली आहे। आता आपण याला उलटवूया आणि एक बाजू पुन्हा शेकून घेऊया। अशा प्रकारे आपण फिरून फिरून, आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, फक्त गरम होऊ द्यायची आहे। अशा प्रकारे मी भाजून घेते। आता हिला काढून घेऊया आणि दुसरी पोळी शेकायला ठेवूया। अशा प्रकारे दुसरी पोळी टाकली आहे शेकण्यासाठी। आता हिला थोडेसे थंड होऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे दुसरी शेकून झालेली आहे। आता आपण हिला काढूया आणि गॅस बंद करूया, हिला थंड होऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे थंड झालेली आहे। आता आपण हिला काढूया। अशा हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही सैल करून घ्यायची आहे।
आणि याला आपण हलक्या हाताने काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण ट्रान्सपरंट झालेली आहे. अशा प्रकारची आपण पोळी सैल करून घेतलेली आहे, काढून घेतलेली आहे. अशाच प्रकारची आपल्याला हिलाही थंड करून काढून घ्यायची आहे. तर आपण हिलाही काढून घेऊया. या पोळीला आपण अजून थंड तर नाही झालेली, पण आपण प्रयत्न करूया काढण्याचा. अशा प्रकारे आपण हलक्या हाताने आपल्याला हे सैल करून घ्यायचे आहे. सहजपणे निघते. बघू शकता आपण अशा प्रकारे मी पोळी काढून घेतलेली आहे. आता याला थोडेसे बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली पोळी थोडीशी थंड झालेली आहे. आता आपण हिला कापूयात. आपल्याला पट्टी करायची आहे, तर त्यासाठी मी आता याला कापून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला एकच साईजची पट्टी काढायची आहे. अशा प्रकारे आपण कापून घेतोय. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपल्याला एकसारख्या पट्ट्या काढायच्या आहेत. बघा तर फ्रेंड्स, आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण समोसे तयार करत आहोत. अशा प्रकारे आपल्याला मोडायचे आहे कोनसारखा आकारामध्ये, आणि पुन्हा आपल्याला असे करून मोडून घ्यायचे आहे आपल्या पट्टीच्या आकाराप्रमाणे, आणि पुन्हा आपल्याला अशी एक मोड द्यायची आहे. अशा प्रकारे आपण हा समोसा तयार करून घेतोय. आणि मग याच्यामध्ये आपल्या खाण्यामध्ये हे बॅटर भरायचे आहे. 1 चमचा आपण बॅटर भरून घेतोय. अशा प्रकारे आपण बॅटर भरून घेतलेले आहे. आता आपण याला स्लरी लावून घेणार आहोत. स्लरी आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायची आहे. पुन्हा याला स्लरी लावणार आहोत एका कोण्याला. अशा प्रकारे आपण स्लरी लावून चिटकवून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी स्लरी लावलेली आहे. आता आपण याला अशा प्रकारे दुमडून चिटकवून घेऊ. बघू शकता आपण आपला समोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारचे मी सर्व समोसे तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी समोसे बनवून 5 मिनिटे रेस्ट दिलेली आहे. त्यामुळे ही स्लरी आपली सुकून जाईल. अशा प्रकारे मी हैदराबादी समोसे, आपले ऑनियन समोसे तयार झालेले आहे. एकीकडे आपले तेलही तापलेले आहे. तर बघू शकता आपण. आता आपण तळण्यासाठी घेत आहोत. तर चला तर तळूया. अशा प्रकारे आपण समोसे यामध्ये घालून घेतलेले आहे. आता आपण याला तळत आहोत. आता याला आपण एक साईड तळून होते तोपर्यंत त्याला उलटवायचे नाही. अशा प्रकारे आपण तळून घेत आहोत मीडियम गॅसवर. बघा तर फ्रेंड्स, आपले समोसे तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण ब्राऊन होईपर्यंत तळलेले आहेत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहे. बाहेर दुसरेही घालून घेते. अशा प्रकारे आपण तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व समोसे तळून तयार झालेले आहेत. अशा प्रकारचे हैदराबादी ऑनियन समोसे आपण बनवले आहेत. अशा प्रकारचे खूप सुंदर बनलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हीही बनवा. आता हे राहिलेले
आपले साईड कापलेले आहेत ते आपण तळून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण नाचोस खाल्लेलेच असतील अशा प्रकारे नाचोस तळून घेऊया। आता याला चांगल्या ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे थोडे थोडे घालून। बघा तर फ्रेंड्स, आपले कडा कापून घेतलेल्या त्याचे आपण नाचोस तळून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण मसाला तयार करणार आहोत। थोडेसे मी पाव चमचा काळे मीठ घेतलेले आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे। हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि हा मसाला आपण हे नाचोस तळलेले आहे यावर घालून घेऊया। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेत आहोत। बघू शकता आपण अशा प्रकारचा हा आपला छोटासा स्नॅक्स बनलेला आहे। आपला ऑनियन समोसाही तयार झालेला आहे। अशा प्रकारचा मी ऑनियन समोसा बनवला आहे। हा हैदराबादी वर्ल्ड फेमस ऑनियन समोसा आहे। तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या कडांचे आपण नाचोस बनवले हेही आपल्या स्नॅक्समध्ये येत आहे। तर आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।